संभाव्य पाणी टंचाईचे संकट लक्षात घेऊन स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवार 1 जुलै रोजी सकाळी 9 वाजल्यापासून गुरुवार 2 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे 24 तासांसाठी बंद राहणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे. जलसंपदा विभाग, पाटबंधारे, कळवा यांच्या निर्देशानुसार हा शटडाऊन करण्यात येत असून शहरातील नागरिकांना कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी महापालिकेने स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा, रेतीबंदर तसेच मुंब्रा परिसरातील काही भागांचा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहील. तर समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन जेल, साकेत, उथळसर, रुस्तमजी, दोस्ती, आकृती आणि वर्तकनगर म्हाडा परिसरात बुधवारी रात्री 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. अशा टप्प्याटप्प्याने शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की शटडाऊननंतर पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी 1 ते 2 दिवस लागू शकतात. या कालावधीत काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा, पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि महापालिकेस सहकार्य करावे.